प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो आउट झालेला आहे. इकडे प्रिया ज्या वेळेला आता सायली आणि अर्जुनने जे सॅम्पल कलेक्ट केलेले आहे DNA टेस्टसाठी, ते सॅम्पल बदलत असताना अर्जुन सायलीने प्रियाला रंगेहात पकडलेला आहे. आणि त्यानंतर प्रियाच्या विरोधात त्यांनी जो काही प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनमध्ये प्रिया आता पूर्ती अडकलेली आहे. आणि प्रियाचं सगळं सत्य आता अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये प्रिया कशी अडकली, अर्जुन सायलीने नेमका असा कोणता प्लॅन केला होता, हे सगळं सगळं काही आपण आता पाहूयात. अर्जुन आणि सायलीचा एक जबरदस्त प्लॅन तयार झालेला असतो. तो म्हणजे आता त्यांना खरी तन्वी कोण आहे हे शोधून काढायचं असतं. आणि त्यासाठी आता त्यांनी DNA टेस्टसाठी जे काही सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत ते सॅम्पल मुद्दामच प्रियाच्या शेजारी म्हणजे प्रियाला कळून ते तिच्या समोरच ठेवून देतात, जेणेकरून प्रिया ही खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचेल आणि खरी तन्वी कोण आहे तिचं सॅम्पल ती नक्की जाऊन कलेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि या प्लॅनमध्ये आता प्रिया अगदी बरोबर अडकलेली आहे. आता प्रिया अर्जुन सालीच्या कपाटामध्ये जाऊन पाहते तर अर्जुन सालीने मैना, प्रिया आणि प्रतिमा या तिघांचे पण सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत आणि ते तिला बदलायचे असतात. आता अर्जुन सालीकडे काय करतात तर आता अर्जुनच्या ओळखीचा जो डॉक्टर आहे, ज्याची स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे, त्या ओळखीच्या माणसाकडे आता अर्जुन DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल देतो. आता प्रियाला काही करून ती सॅम्पल बदलायची असतात आणि अर्जुन आणि साईला याची पूर्ण कल्पना असते की प्रिया तिथे जाणार आणि नक्कीच सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अर्जुन सालीने आता त्या डॉक्टरला आधीच सांगून ठेवलेलं आहे, तन्वी सुभेदार नावाची एक मुलगी येणार आणि ती नक्कीच सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करणार. ती तुम्हाला पैशाचा आमिष दाखवेल, पैसे देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा तीच गोष्ट करायची आहे. ती देईल ते पैसे घ्यायचे आणि तिचं काम करायला होकारसुद्धा द्यायचा. आता अर्जुन सालीचा हा सगळा प्लॅन असतो, पण प्रियाला त्याची भनकच नसते. ज्यावेळेला अर्जुन साली आता ते सॅम्पल घेऊन येतात, त्यांच्या मागोमाग प्रियासुद्धा आलेली असते आणि प्रिया हे सगळं काही चोरून बघत असते. इथे अर्जुन सालीचा आता प्लॅनला पूर्णपणे सुरुवात झालेली आहे. त्याने तिन्ही सॅम्पल जे आहेत ते इथे लॅबमध्ये दिलेले आहेत आणि अर्जुन साली दोघंही आता तिथे निघून जातात. पण त्यांना हे माहीत असतं की प्रिया आपल्या मागावरती आहे आणि ती इथपर्यंत पोहोचली आहे. आता ती नक्कीच पुढे येणार आणि या माणसाला पैसे किंवा लाच देण्याचा प्रयत्न करतात. आणि नेमकं प्रियाने तेच केलं आहे. जसे अर्जुन सायली आता तिथून निसटतात तशी प्रिया लगेचच तिथे येते आणि त्या माणसाला म्हणते, तिथे असलेला जो माणूस आहे त्याला ती पकडते आणि म्हणते की माझं एक इम्पॉर्टंट काम आहे. पण प्रियाला माहीत असतं की या माणसाला पैसे दिल्याशिवाय हा काहीच करणार नाही. प्रियाकडे असलेला सोन्याचा हार प्रिया ती माणसाच्या समोर आणून उभा करते. त्या माणसाची खरं तर ह्या सगळ्या गोष्टीवर लालसा निघते की प्रियाने सोन्याचा हार आणलेला आहे. पण हे सगळं आता अर्जुन साली बघत असतात आणि अर्जुन सालीने हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. आता प्रियाचा खरं तर प्लॅन इथेच फसला आहे. प्रियाला असं वाटतं की आपण अर्जुन सालीला फसवतोय, पण या सगळ्यामध्ये अर्जुन सालीनेच प्रियाला फसवलेलं असतं. आता ह्या सगळ्या प्लॅनमध्ये खरं तर तो माणूससुद्धा इन्व्हॉल्व आहे, कारण तो अर्जुन आणि सालीला मदत करणार असतो. आणि त्याच वेळेला तो माणूस आता प्रियाकडून तो सोन्याचा हार घेतो आणि बोलतो की काय करायचे मॅडम, बोला, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. प्रिया तिच्याकडचं ते सॅम्पल काढते आणि ते सॅम्पल त्या माणसाला देते आणि म्हणते, मघाशी जो अर्जुन सुभेदार आला होता त्या अर्जुन सुभेदाराने जे प्रिया नावाचं सॅम्पल दिलेलं आहे ते सॅम्पल डिस्कार्ड करायचं आहे आणि त्या ठिकाणी हे सॅम्पल ठेवायचं आहे. आता इथे प्रियाच्या सांगण्यावरून तो माणूससुद्धा तिथे हो म्हणतो आणि तिथून निघून जातो. प्रियाला असं वाटतं की आता आपलं काम झालेलं आहे, आपण आपल्या सॅम्पलच्या ठिकाणी सायलीचं सॅम्पल तिने मॅनेज केलेलं असतं. आता हे सगळं काही अर्जुन सायली दोघंसुद्धा वाकून बघत असतात आणि प्रियाचा प्लॅन इथे पूर्णपणे फसलेला आहे. प्रिया तिथून निघून जाते आणि अर्जुन सायली आता पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि त्या माणसाला भेटतात. आणि आता तो सांगत असतो की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता इथे तन्वी सुभेदार आल्या होत्या आणि त्यांनी हे सॅम्पल दिलेलं आहे, त्यांनी हे सॅम्पल बदललेलं आहे. आणि ते बघून अर्जुन म्हणत असतो की म्हणजे प्रियाने खऱ्या तन्वीपर्यंत जाऊन हे सॅम्पल घेतलं. पण इथे सायली म्हणत असते की पण प्रिया खऱ्या तन्वीपर्यंत कधी पोहोचली, आपण तर तिच्यावरती लक्ष ठेवून राहणार होतो, पण ती खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचली कधी. आता खरं तर प्रियाने हे सॅम्पल सायलीचंच कलेक्ट केलेलं आहे, पण सायलीला स्वतः पण तन्वी आहोत हे माहीत असल्यामुळे प्रियानं आपलं सॅम्पल कधी घेतलं हे सायलीला सुद्धा समजलेलं नाही आहे. आता अर्जुन सायलीच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की प्रिया खऱ्या तन्वीपर्यंत कधी पोहोचली. आता प्रियाने त्या माणसाला दिलेला जो हार असतो तो माणूस आता पुन्हा एकदा अर्जुन सालीकडे देतो आणि म्हणतो की सर हा घ्या, त्या मुलीने मला जो हार दिला तो मला नको आहे, तुमच्याजवळ ठेवून द्या. आता हे अर्जुन साली तो हार घेतात आणि अर्जुन आता सांगत असतो की जे मी आधी सॅम्पल दिलेलं आहे त्या सॅम्पलचं आणि प्रतिमाची DNA टेस्ट करायची आहे. आणि आता ज्या वेळेला प्रियानेच म्हणजे तन्वीने आता जे सायलीचं नवीन सॅम्पल दिलेलं आहे त्याच्यावरती आता अर्जुन त्या सॅम्पलवरती तन्वी म्हणून नाव लिहितो आणि पुन्हा एकदा तन्वीचं आणि प्रतिमाचं DNA टेस्ट करायला लावतो. आता इथे अर्जुन सालीला खरी तन्वी कोण आहे हे तर माहीत नाही आहे, पण खऱ्या तन्वीचं सॅम्पल मिळालं आहे, त्याच्यामुळे हे सॅम्पल खरंच प्रतिमाशी मॅच होतं का हे सुद्धा त्यांना पाहायचं असतं. आणि अर्जुन सालीने आता एकाच वेळेला 2 DNA टेस्ट करायला सांगितलेले आहेत.
तर इकडे दुसऱ्या दिवशी त्या माणसाने DNA टेस्ट केलेले आहेत आणि त्या DNA टेस्टचे रिपोर्ट आता तो इकडे अर्जुन आणि सायलीला दोघांनाही आणून देतो. आणि ज्यानंतर आता अर्जुन सायलीने पाहिलं तर प्रतिमा आणि प्रियाची DNA टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. आणि प्रियाने जे दुसरं सॅम्पल आणलं होतं ती सॅम्पल आणि प्रतिमाची DNA टेस्ट पूर्णपणे पॉझिटिव्ह आलेली आहे. आणि सोबतच मैनावती आणि प्रियाची DNA टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आलेली आहे. आता हे सगळं बघून अर्जुन मात्र आता पूर्णपणे शॉक आहे. कारण त्यांना आतापर्यंत त्याने 2 DNA टेस्ट केल्या होत्या, एक प्रिया मैनावतीची आणि एक प्रिया प्रतिमाची. ह्या दोघी त्यांना हवे तसे रिझल्ट आले. पण खरी तन्वी, आता खऱ्या तन्वीची सुद्धा DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पण ती कोण आहे आणि तिच्यापर्यंत आपण कसं पोचायचं हा मात्र ह्या दोघांना कळतच नाहीये. सायली आता इथे अर्जुनला म्हणत असते की आपला प्लॅन जसा आपल्याला हवा होता तसाच झाला, पण आपण खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचूच शकलो नाही. आपल्याला असं वाटलं होतं की प्रिया खऱ्या तन्वीपर्यंत जाईल आणि आपल्याला ते सॅम्पल घेताना ती नक्कीच आपण तिला पकडू. पण प्रिया तन्वीपर्यंत पोहोचलीच नाही आणि तरीसुद्धा तिने ते DNA सॅम्पल कसं काय आणलं असेल. आता इथे अर्जुन म्हणत असतो की याचा अर्थ तन्वीला कोणीतरी आणखीन मदत करत असेल का? म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे त्या व्यक्तीला माहीत असेल आणि त्या व्यक्तीने प्रियाला सॅम्पल आणून दिलं असेल का? पण सायली म्हणते की अहो, पण ह्या दिवसाभरात प्रिया घराच्या बाहेर गेलीच नाहीये आणि तिला कोणी भेटायला सुद्धा आलं नाहीये. तरीसुद्धा तिला तिचं सॅम्पल कसं काय मिळालं असेल? आता सायलीला एक आठवतं की सायलीचं आणि प्रियाचं बोलणं चालू असतं त्यावेळेला प्रिया ही तिच्या जवळ आली होती आणि तिने तिचा हळूच तिचा केससुद्धा ओढला होता. हे आता सायलीला आठवतं. पण सायलीला अजूनही हेच कळत नाहीये की तिने आपलंच DNA साठी सॅम्पल घेतलं होतं. इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपण प्रियाला समजतो ना, त्याच्यापेक्षा जास्त ती डेंजर आहे. ती कधी तन्वीपर्यंत पोहोचली आणि तिने कधी सॅम्पल आणलं हे आपल्याला कळलंच नाही आहे. पण सायली म्हणते की आपल्याला आता एक गोष्ट नक्की झाली आहे की खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला माहिती आहे. आता आपण एक काम करूया, हे सगळे रिपोर्ट्स आहेत ते सगळ्यांच्या समोर आणूया. प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला तर प्रिया नक्कीच सांगेल. एकदा का प्रिया पोलिसांच्या हाती लागली की तिचं तोंड नक्कीच उघडेल. तर इकडे आता अर्जुनने रविराजांना विश्वासात घेतलेला आहे आणि प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणलेला आहे. प्रिया कशी खोटी तन्वी आहे आणि तिने आतापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्जुनने रविराजांना सांगितलेल्या आहेत. आणि सोबतच प्रियाचे DNA टेस्ट, सगळे रिपोर्ट, सगळे पुरावे त्याने रविराजांसमोर आणून प्रिया खोटी तन्वी असल्याचा मोठा खुलासा केलेला आहे. आणि त्यानंतर रविराजांनी तन्वीला जी काही अद्दल घडवलेली आहे ते आपण बघण्यासारखंच आहे. ज्यावेळेला आता अर्जुन सगळ्यांसमोर सांगतो की प्रिया ही खोटी तन्वी आहे, आपल्याला फसवत आहे, ती खोटारडी आणि तोतया मुलगी आहे, हे जेव्हा अर्जुनने सगळ्यांसमोर आणलं तेव्हा खरं तर अर्जुन सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता ते सायली म्हणत होती की आई, तुम्ही म्हणत होतात ना की इतके दिवस तुम्ही हे सगळं काय करताय, आम्ही तुम्हाला सांगत होतो ते सगळं तुम्ही नाटक करत होतात. त्याचं कारण म्हणजे हेच आहे, आम्हाला प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता. प्रिया खोटी तन्वी आहे आणि ती सदाशिव मैनावतीची मुलगी आहे हे आम्हाला केव्हाच कळलं होतं. पण आमच्यावर कोणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही आणि म्हणूनच आम्हाला प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करायचे होते आणि आम्हाला तो वेळसुद्धा हवा होता. आणि या सगळ्यामध्ये आम्हाला तुमची मदतही हवी होती आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि म्हणूनच आम्ही आज प्रियाचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकलो. आणि त्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या एक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सायली आता इथे घरच्यांना सांगत असते. आणि आता त्या सगळ्यांनाच कळतात की प्रिया कशी सगळ्यांना फसवत आली आहे, कसं सगळ्यांचा त्यांनी विश्वासघात केला, कसं त्यांनी सगळ्यांना फसवून प्रिया खोटी तन्वी असल्याचं नाटक केलं. हे सगळं काही अर्जुन सायलीने आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे.